देणगी पेट्या फोडण्यात आल्या किंवा त्याच्यामधून जी चोरी झाली, तर संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर ज्या रामरक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं निषेधार्थ, त्याचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून पुणे शहरामध्ये चालू होतो आहे. आम्ही यासाठी संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा म्हणजे शिवसेनेने जे कार्यक्रम राबवला त्याच्यामध्ये सगळ्यांपेक्षा वेगळा कार्यक्रम आम्ही रामरक्षा रथ तयार केला आहे. आणि हा रामरक्षा रथ पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे 4 दिवस सलग फिरेल. आणि समारोपाच्या कार्यक्रमाला माननीय संजय राऊत साहेब उद्घाटनाला येणार होते, परंतु साहेबांना नागपूरला जावं लागल्यामुळं कार्यक्रमाच्या समारोपाला संजय राऊत साहेब येणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या काय सूचना आहेत, कशासाठी केलं पाहिजे, स्वरूप कसं असेल दादा? पहिले याचं स्वरूप उद्या आम्ही जे पुणे शहरातील आमची ज्येष्ठ शिवसैनिक संघटना आहे त्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिक संघटनेच्या हस्ते कसबा गणपतीच्या चौकामध्ये त्या ठिकाणावरून सुरुवात करतोय. आणि कारसेवक विशेषतः याच्यामध्ये आम्ही या संपूर्ण रामरक्षा कार्यक्रमाला जे पुणे शहरामधील कारसेवक आहेत यांनासुद्धा आमंत्रित केलं. समाप्त करू. त्याच्यानंतर 2 दिवस पुढचे कात्रज आणि धनकवडी असं संपूर्णपणे सगळ्या शहरातील सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये होईल. कोण राज्यातील नेता उपस्थित राहणार? उद्या तर कोण नाही, उद्या पण पुणे शहरामधीलच सुषमाताई असतील आणि बाकीचे सर्व पुणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक असतील. परंतु समारोपाच्या कार्यक्रमाला राऊत साहेब. थँक्यू. धन्यवाद.